नमस्कार। 16 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील 1 लाख होमिओपॅथिक डॉक्टर मुंबई येथील आझाद मैदानावर त्या ठिकाणी आंदोलनास उपोषणास उपस्थित राहावे या संदर्भातले आव्हान करणारे ऑडिओ व्हिडिओ मेसेजेस महाराष्ट्रातील सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांपर्यंत पोहोचलेले आहेत। परंतु यातील थोडेफार असे काही आपले होमिओपॅथिक डॉक्टर मित्रमैत्रिणी आहेत की ज्यांच्या मनात असा विचार सुरू आहे की तुम लढो हम कपडे संभालते। त्यांना माझा पहिला प्रश्न हा आहे की किती दिवस कपडे सांभाळणार आहात। हा पहिला प्रश्न हा प्रत्येक त्या अशा विचारधारा असलेल्या लोकांनी आपल्या मनाला विचारायचा आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांच्या मनात हा विचार का येत असावा त्याचा पण मी अभ्यास केला की त्यांना असं वाटतं की ही जी काही लढाई आहे ही म्हणजे मी कुणाला म्हणतोय, जे घरी राहणार आहेत अशा लोकांना उद्देशून म्हणतोय। ठीक आहे, अशा त्या BHMS DHMS जे पण होमिओपॅथीशी संबंधित कोर्स केलेले डिग्री घेतलेले डिप्लोमा घेतलेले डॉक्टर्स आहेत की ज्यांच्या मनात हा प्रश्न चालू आहे, हा विचार चालू आहे की तुम लढो हम कपडे संभालते। याच्या मागचं कारण काय असू शकतं की अशा लोकांना वाटतंय की आझाद मैदानावर होणारं जे काही आंदोलन आहे हे फक्त CCMP पास झालेल्या डॉक्टरांचं आहे। तर असं मुळीच नाही आहे। ते आंदोलन महाराष्ट्रातील प्रत्येक होमिओपॅथिक डॉक्टरांच्या साठीचं आंदोलन आहे। याच्या मागचं कारण अजून एक पुढे जाऊन सांगतो की CCMP धारक BHMS डॉक्टरांपेक्षा जे BHMS आहेत DHMS आहेत यांच्यासाठी ते जास्त महत्त्वाचं आहे। त्याच्या मागचं कारण सांगतो। आजच्या या क्षणाला महाराष्ट्रातील जे पण CCMP उत्तीर्ण झालेले डॉक्टर आहेत त्यांच्याकडे त्यांची जी काही नोंदणी आहे CCMPची ही आपल्या महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथीमध्ये झालेली आहे। आणि महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथीने त्या ठिकाणी या क्षणाला तरी या सेकंदाला तरी त्या ठिकाणी माझी जी काही CCMP कोर्स असणार आहे केलेल्याचा त्या ठिकाणी तो व्हॅलिड आहे। त्यासोबत महाराष्ट्रामध्ये मला ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्याची परवानगी या सेकंदापर्यंत आहे, ती पुढे पण राहणार आहे। ठीक आहे, तर मला सांगायचं काय आहे की अहो सर, अहो मॅडम, माझ्याकडे माझ्यासारख्या इतर होमिओपॅथिक डॉक्टरांकडे ज्यांनी हा कोर्स केलेला आहे त्यांच्याकडे एक कागद आहे, एक सर्टिफिकेट आहे, एक प्रमाणपत्र आहे, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे की ज्याच्यावर स्पष्ट लिहिलंय माझं नाव, माझा फोटो, आपल्या काउन्सिलचा शिक्का आणि त्यात म्हटलंय की ॲलोपॅथी प्रॅक्टिस करू शकतो। ज्या डॉक्टरांचं CCMP झालेलं नाहीये तुमच्याकडे असा कागद सुद्धा नाहीये। आज या सेकंदाला या क्षणाला तुम्ही पाहायला गेलं तर तुम्हाला ॲलोपॅथीची परवानगी नाहीये, CCMP डॉक्टरांना आहे। मी तुम्हाला धमकवत नाहीये, मी तुम्हाला जी सत्यता आहे ती सांगतोय, कारण मी पण तुमच्यातलाच एक आहे म्हणून या ठिकाणी मी हे वक्तव्य वापरतोय। कुणाला मला दुखवायचं नाही, मला जे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे ते मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला जर कसं वाटत असेल की ही लढाई फक्त CCMP पास डॉक्टरची आहे तर असं मुळीच नाहीये। हे BHMS डॉक्टरसाठी सुद्धा तितकंच जास्त महत्त्वाचं आहे, कारण आज आम्ही त्या ठिकाणी जे आम्ही म्हणा किंवा आपण जे पण मुंबईला पोहोचणार आहोत हे सर्व हक्काची लढाई लढण्यासाठी पोहोचत आहोत। आणि जे असा विचार करणार आहेत की तुम लढो हम कपडे संभालते, तर अशा लोकांना मी सांगतो की आमच्यापेक्षा जास्त कायद्याच्या कचाट्यात सापडणारे तुम्ही आहेत। आणि हे जर का होऊ द्यायचं नसेल, कोर्स आपल्याला कंटिन्यू सुरू ठेवायचा असेल, MMC मध्ये जर का रजिस्ट्रेशन आपल्या हक्काचं रजिस्ट्रेशन जर का आपल्याला करून घ्यायचं असेल तर मागचा पुढचा विचार करायचा नाहीये, ही अशी छोटीशी मानसिकता बाळगायची नाहीये। सर्वच्या सर्व महाराष्ट्रातील डॉक्टरांनी या ठिकाणी मुंबईला यायचंय। सगळ्यांनी ट्रेन, ट्रॅव्हल्स, बस, जे पण काही विमान तुम्हाला ज्या पद्धतीने मुंबई गाठता येईल त्या पद्धतीने मुंबई गाठा। 16 तारखेला मी त्या ठिकाणी आंदोलनास येणार आहे, तुम्हाला सुद्धा आंदोलनाला यायचंय। आणि ही जी मानसिकता आहे पहा, ही सोडून द्या। त्याच्या मागचं कारण सांगतो। काही लोक असं पण विचार करतात की यार जाऊ दे, 4 दिवस हे सगळे आपले गावातले बाकीचे डॉक्टर मुंबईला जातील, मग 4 दिवस ते जे काही पेशंट असतील हे मग आपल्या OPDत येतील, मग त्या OPDतले पेशंट मग ते पैसे कमवू, असं करू तसं करू। किती पैसे कमवणार आहेत आणि किती दिवस कमवणार आहेत? आम्ही काही जन्मभराकरता तिथं आझाद मैदानावर जात नाहीत। 4 दिवसानंतर आम्ही परत आपल्या शहरात गावात येऊन प्रॅक्टिस करणार आहोत। मग काय करणार आहेत तुम्ही? आज जे करतायत तेच करणार आहेत ना? मग 4 दिवसाकरता असा छोटासा विचार नका करा ना यार। उलट 4 दिवसाकरता हा विचार करा की ह्या सर्व होमिओपॅथीच्या डॉक्टरांना, म्हणजे आपल्या स्वतःलाच म्हणतोय मी, आपण स्वतःच त्या ठिकाणी सहकार्य करायचंय ना, स्वतःला मदत करायला यायचंय तिथं मुंबईला। तिथं काही दुसऱ्याला पाठिंबा द्यायचा नाही, दुसऱ्याला मदत करायची नाही, तिथं स्वतःला मदत करायची असणार आहे। आणि यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मुंबईला यायचंय।
4 दिवस आपण कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमांना इतर वेळेस जात असतो. मग 4 दिवस आपण फॅमिली ट्रिप करतो, मित्रांसोबत जातो, लग्न सोहळ्यांमध्ये जातो, मरण धरणात जातो किंवा इतर भरपूर काही अशा गोष्टी असतात की त्या दिवस आपण 4 दिवस आपली ओपीडी बंद ठेवतो की नाही. तसंच आता करायचं नाही यार. मानसिकता थोडीशी चेंज करा की आपल्याला 4 दिवस फिरायला जायचंय, आंदोलनाला जायचंय. त्या ठिकाणी असा विचार ठेवा की आपल्याला फिरायला न जाता आंदोलनाच्या ठिकाणी जायचंय, आपल्या सहकाऱ्यांना भेटायचंय. त्या ठिकाणी तुमच्या कॉलेजचे सर्व ज्युनियर सिनियर तुम्हाला भेटणार आहेत, कारण बहुतेक खूप सारे होमिओपॅथिक डॉक्टर या आंदोलनाला येणार आहेत. आणि जर का तुम्ही असे घरी बसले तर तुमचंच मन तुम्हाला खाणार आहे. मला 1001% गॅरंटी की जर का तुम्ही जे घरी बसलेले असणार आहेत आणि ते एक विचार करा, तुम्ही घरी बसलेत, दवाखान्यात बसलेत, ओपीडी काढतायत आणि तुमचा सहकारी, तुमचा भाऊ हा तिथं आझाद मैदानावर तुमच्या हक्कासाठी लढतोय. चांगलं वाटेल का तुम्हाला की बाबा माझ्या हक्कासाठी दुसरा लढतोय आणि मी काय करतोय, मी 4 पैसे कमवायच्या मागे लागलोय. तर मला त्या बाबतीत गोष्टीची पण कमवणं पण महत्त्वाचं आहे, पण मात्र केव्हा कमवलं पाहिजे आणि केव्हा उभं राहिलं पाहिजे, केव्हा साथ दिली पाहिजे याची जाणीव, याचा विचार हा माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक होमिओपॅथिक डॉक्टरने केलाच पाहिजे. जास्तीत जास्त संख्येत, पुन्हा एकदा मी या शब्दांवर जोर देऊन तुम्हाला आव्हान करत नाहीये, विनंती पण करत नाही, मी तुम्हाला फक्त जाणीव करून देतोय. जर का जास्तीत जास्त संख्येत आपण उपस्थित राहिलो तर मित्रमैत्रिणींनो, विश्वास ठेवा, आपला न्याय आपल्याला दिल्याशिवाय कुणीच त्या ठिकाणी आपल्याला अडवू शकत नाही. आपल्याला आपला न्याय हा मिळणारच आहे. पण तुम्ही तिथे या आणि लढा. दुसऱ्यासाठी नाही, स्वतःसाठी लढायचे. ठीक आहे. तर चला पटकन हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर लवकरात लवकर ऑनलाईन बुकिंग करा. त्या ठिकाणी मग तुम्ही विमानाने या, ट्रेनने या, बसने या, ट्रॅव्हल्सने या आणि समर्थन करा, आंदोलनात लढा. आपल्या सगळ्यांची ही खूप मोठी लढाई आहे आणि ती आपल्याला जिंकलोच आहोत आपण. फक्त अजून त्या ठिकाणी या लढाईमधले तुम्ही साक्षीदार व्हा. या कारणाकरता मुंबईला या. चला तर मग मुंबईला भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय CCMP.